हॅलो एव्हरीवन, मी आहे तुमचा होस्ट आणि मित्र चेतन. घेऊन येत आहे काही ट्रॅव्हल जर्नीज, काही सुंदर ठिकाणं जी मला आवडली आहेत. आशा करतो तुम्हालाही आवडतील. तर मग चला सुरू करूया आपल्या जर्नीला. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहे एका आगळ्या वेगळ्या ट्रिपवरती. आपण जाणार आहे स्नोफॉल बघायला. तर चला निघूया मग. जाण्यापूर्वी काही इम्पॉर्टंट टिप्स. सर्वात पहिला डायरेक्शन्स चेक करून घ्या. कॅन्टरबरी हायवे घेऊन जायचं आहे. वुबर्टन एक सुंदरसं टाऊन लागणार आहे जाण्यापूर्वी, आणि त्याच्यानंतर मग फायनली आपण पोचणार आहे समिट आणि जे ऑब्झर्वेशन टॉवर आहे तिकडे. तर ह्या सर्व गोष्टी मॅपमध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर वेदरसुद्धा चेक करावं लागणार आहे की स्नोफॉल किती होतो आहे, कंडिशन्स कशा आहेत, रेन आहे का, रोड्स ओपन आहेत की नाही, या सर्व गोष्टी चेक करून घ्यायच्या आहेत. तर आपण जात आहे माउंट डोनाबोआंगला. माउंट डोनाबोआंग हे आहे मेलबर्न पासून 90 किलोमीटर लांब. आपण बघू शकता टाइम झाला आहे ऑलमोस्ट 9 आणि आपण पोहोचणार आहे 11च्या आसपास. तिकडे वेळ लागणार आहे 1 तास 50 मिनिटं. आपण जस्ट सिटीच्या बाहेर पडत आहे. फ्री ट्राम झोन सोडला आहे. हे बघा मित्रांनो, आता आपण आलो आहे डोनाबोआंग माउंटेन रेंजेस मध्ये. वोपोचे टाउन खूपच सुंदर असं एक शहर जे यारावली रेंजेसवरती बसलेलं आहे. डोनाबोआंग माउंटन्स पासून ½ एन आवर लांब. खूपच सुंदर दिसतं. ह्याचं जे रिव्हर आहे ते ग्लेशियर्स जे मेल्ट होतात माउंटन टॉपवरचे, त्यानेच हे पाणी आणि हे पूर्ण रिव्हर स्ट्रीम क्रिएट झालेली आहे. सुंदरसं टाउन आहे. मी रेकमेंड करेन की जरूर तुम्ही या आणि व्हिजिट करा. सुंदर रोड आहे. आपल्याला हळूहळू आता बर्फ पण दिसायला लागेल जसं आपण उंचावरती जाऊ. खूप छान असं दृश्य आहे. जो स्नोफॉल जो जुना आहे तो दोन्ही बाजूच्या रोडला बघू शकतो, आणि जो नवीन आहे तो आपल्याला माउंट वरती दिसतो. जसं जसं आपण आता जवळजवळ जात चाललो आहे, थोडीशी ट्रॅफिक आता आपल्याला लागेल, आणि तसंच बर्फाचं प्रमाणसुद्धा आपल्याला हळूहळू जास्त दिसायला लागलेलं आहे. हे बघा मित्रांनो,
किती बर्फ सुंदर आणि धुकं दिसतंय. दुकानमध्ये समोरची गाडी सुद्धा दिसत नाहीये. आता आपण इथे पोहोचलेलो आहे. बघत आहे इथे गाडी का पार्क केलेली आहे आणि आपण आता पुढे वॉक करतच निघालेलो आहे. तो जो गेट समोर दिसतोय लांबून, जरा मला झूम इन करून दाखवून दे, त्याच्या पुढे कार अलाउड नाही आहेत, त्यामुळे वॉक करत जावं लागतं. पण असं बघता बऱ्यापैकी लोकांची गर्दी दिसत आहे आपल्याला आजूबाजूस. आपण बघू शकता, आपण बघू शकतो किती नॅचरल स्नोफॉल झालेला आहे इकडे. सुंदर असा स्नो. लागला ना, असे काय करते. आता बघा आमच्या छोट्याशा माऊने काय बनवलेलं आहे. स्नोमॅन आणि स्पेशल कॅरेट पण आणलेलं नाकाचे ते लावाय. कसं दिसतं बघा. लोक बोलतात इंडियामध्ये काश्मीर बघावं, पण जर समजा तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये आलात तर हा मेलबर्नचा काश्मीर बघा. खूपच छान बर्फ पडलेला आहे ताजा, आणि एवढं जास्त धुकं आहे की माणसं सुद्धा एकदम भुरकट दिसत आहेत. Intercept missile. See, we are intercepting missiles. इथे फिरता फिरताना आपल्याला भेटले आहेत आपले मित्र. राम राम म्हणतायत सर्वांना. तुम्ही म्हणत ना राम राम म्हणा. समिट आणि लुकआउट पॉईंट हे एक हायलाईट आहे माउंट डॉनाबोवांगचं. याच्या इथे लुकआउट पॉईंट हा एक 5 मजली बांधलेला 1930मध्ये कॉन्क्रीट आणि स्टीलने बांधलेला एक टॉवर आहे, जिकडून तुम्ही यारा व्हॅली रेंजेसचे 360 डिग्रीचे सुंदर दृश्य पाहू शकता. आपण या टॉवरवरती पण जाऊन ऑब्झर्वेशन टॉवरवरती जाऊन बघूया कसं वाटतं वरतून. फायनली आपण इथे वरती आल्यावर इथे कळलं की इथे तर सर्वकडे धुकं पसरलेलं, काहीच क्लिअर दिसत नाही. आपला मित्र कंटाळला बाजूचा फोटो काढायचा प्रयत्न करून, तर मग विचार केला की आपण सर्वजण खालतीच जाऊन बाकीच्या गोष्टी बघूया. हे आहे माउंट
डॉना बुआंगचं माउंटन टॉप. इथे मुलं टू बॅगन घेऊन स्कीइंग करताना दिसत आहेत. इथे ॲमेच्युअर लेवल स्कीइंगसुद्धा करू शकतात. तर या सर्व ॲक्टिव्हिटीज इथे आपण करू शकता. फक्त एवढं की स्वतःचं हे सामान आणावं लागतं. बाकीचे इक्विपमेंट्स जे असतात ते $15 ते $20 तुम्ही भाड्यावर घेऊ शकता. तर आता आपण परतीच्या रस्त्यावरती आलो आहे. वी आर सेइंग गुड बाय टू माउंट डॉना बुआंग अँड वी आर रिटर्निंग बॅक होम अँड होपफुली विल कम हिअर अगेन नेक्स्ट इयर. बाय. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा प्रवास? मला तर खूप मजा आली. होप तुम्हाला पण मजा आली असेल. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.